आपल्याला बघायचं आहे प्रॉब्लेम बोल्ट व्हॅल्यू फाइंड आउट करण्याचं. डिटरमाइन बोल्ट व्हॅल्यू ऑफ 20 mm डायमीटर बोल्ट कनेक्टिंग 10 mm प्लेट. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बोल्ट व्हॅल्यू ऑफ 20 mm डायमीटर बोल्ट कनेक्टिंग 10 mm प्लेट. तर थिकनेस ऑफ प्लेट किती आहे? 10 mm ची आहे. तर एक प्लेट आहे ज्याची थिकनेस आपल्याला 10 mm दिलेली आहे आणि डायमीटर ऑफ बोल्ट किती दिली आपल्याला? तर 20 mm दिलेली आहे. आणि याची आपल्याला फाइंड आउट काय करायची आहे? तर बोल्ट व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. नंतर कशामध्ये? तर इन सिंगल शेअर अँड इन डबल शेअर. तर अशा प्रकारे आपल्याला दोन टाईपमध्ये म्हणजे सिंगल शेअरमध्ये आणि डबल शेअरमध्ये आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला यूज 4.6 ग्रेड बोल्ट म्हणजे बोल्ट जे दिला आपल्याला तो 4.6 ग्रेडचा दिलेला आहे आणि जो प्लेट दिली आपल्याला जी 10 mm ची प्लेट जी दिलेली आहे जी थिकनेस 10 mm आणि याचा जो ग्रेड आहे तो किती आहे? तर 410. तर फर्स्ट आपल्याला जो गिवन डाटा दिलेला असतो हा आपण या ठिकाणी नोट डाऊन करून घेऊ. गिवन डाटा मग काय दिलेला आहे? तर आपल्याला दिलेला आहे डायमीटर ऑफ बोल्ट ज्याला आपण काय म्हणू? तर स्मॉल डी म्हणू. डायमीटर ऑफ बोल्ट किती दिले? डायमीटर ऑफ बोल्ट 20 mm. मग डायमीटर ऑफ बोल्ट जर आपल्याला 20 mm दिलेली असेल तर आपल्याला त्याची डायमीटर ऑफ होल ज्याला आपण DO म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? डायमीटर ऑफ होल DO. तर DO किती असते? नेहमीच आपण जनरलमध्ये घेतो 20 प्लस 2 mm म्हणजे काय? तर आपली झालेली आहे 22 mm. द नेक्स्ट थिकनेस ऑफ द प्लेट ज्याची आपण थिकनेस ऑफ द प्लेट TP म्हणू. किती दिली आहे? तर ती दिली आपल्याला 10 mm. सिमिलरली आपल्याला जो 4.6 हा जो बोल्ट दिलेला आहे ग्रेडचा त्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे व्हॅल्यू काढायला लागतात. जसं की आपल्याला फॉर 4.6 ग्रेड बोल्ट काय असतं त्यासाठी आपल्याला दोन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं लागतात. एक म्हणजे काय? तर FUB ज्याला म्हणतो आपण अल्टिमेट स्ट्रेस ऑफ द बोल्ट. हा कसा काढणार? तर तुम्हाला सांगितलेला आहे 4.6 आवडे आपण डिस्कस केलेल्या आहे सगळ्या गोष्टी. तर 4.6 पैकी सगळ्यात पहिले जो असतो हा 4. तर हा 4 या ठिकाणी घ्यायचा. सो 4 इंटू याला कितीने मल्टिप्लाय करायचं? तर ऑलवेज 100 मल्टिप्लाय करायचं. सो 100. सो विल गेट द 400 न्यूटन पर mm स्क्वेअर. हे आन्सर नेहमी न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये राहील. नंतर जो रिमेनिंग असतो हा असतो आपल्यासाठी FYB काढणार. बरोबर. इल्ड स्ट्रेस ऑफ द बोल्ट. तर 4 आलेला आन्सर जे रिमेनिंग राहिलेलं असेल आपलं 0.6 इंटू 400 दॅट इज द 240. ठीक आहे. तर सिम्पली आपल्याला आन्सर या ठिकाणी भेटून जाईल 240 न्यूटन पर mm स्क्वेअर. अशा प्रकारे आपण बरेचसे आन्सर काढू शकतो. हे आपण एवढं नोट डाऊन करून घेतलं की बाकी आपल्याला पुढे त्याच्यापैकी काय लागेल? तर हा बोल्ट दिलेला आपला 20 mm डायमीटरचा याचा आपल्याला काय लागेल? तर एरिया लागतो आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. सो एरिया आता आपल्याकडे दोन एरिया आहे. एक म्हणजे कोणता? तो असतो आपल्याकडे ASB ज्याला आपण शांक एरिया ऑफ द बोल्ट म्हणतो. म्हणजे आपण ग्रॉस एरिया घेतो. तो काय घेणार? π/4 इंटू होल डायमीटरचा स्क्वेअर. तर डायमीटर या ठिकाणी किती दिलेलं आपल्याला? 20 दिलेली आहे. π/4 इंटू 20चा स्क्वेअर. तर आपण या ठिकाणी ASB कॅल्क्युलेट करू शकतो. मग आपण ASB कॅल्क्युलेट केलं mm स्क्वेअरमध्ये. ते आपल्याला लागलं तर आपण कॅल्क्युलेट करायचं, नाही लागलं तर आपण पुढे करू. तर आपल्याला लागतं हे. नेक्स्ट आपल्याला लागतं ANB दॅट इज द नेट एरिया ऑफ द बोल्ट. आता नेट एरिया ऑफ द बोल्ट कुठे घेतो आपण? तर आपण घेतो ज्या ठिकाणी त्याचा थ्रेडेड पोर्शन असतो त्या ठिकाणी. आणि तो किती घेतो हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. किती घेतो आपण? तर आपण घेतो 0.78 टाइम्स ऑफ द ASB. पण 0.78 इंटू π/4 इंटू डायमीटर. डायमीटर किती आपल्याकडे? याची 20चा स्क्वेअर. सो यू विल गेट दिस आन्सर ANB इज इक्वल टू 245 mm स्क्वेअर. तर अशा प्रकारे जे जे गोष्टी आपल्याला लागतात हे आपण फर्स्टली कॅल्क्युलेट करून घ्यायच्या. नेक्स्ट आता आपल्याला काय कॅल्क्युलेट लागतं? त्याच्यात बोल्ट व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. मग त्यासाठी आपल्याला जे लागणार आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला माहित पाहिजे की बोल्ट कशामध्ये फेल होतो. मग कशामध्ये फेल होतो? तर बोल्ट फेल होत असतो आपला शिअरमध्ये, सेकंड टेन्शनमध्ये आणि थर्ड काय तर बेअरिंगमध्ये. पण आता जो बोल्ट प्रोव्हाइड केलेला आहे तर हा टेन्शनमध्ये फेल होण्याचे चान्सेस कमी आहे असं आपण कन्सिडर करू समजा. आणि म्हणजे काय तर आपल्याला दोन गोष्टीमध्ये याची स्ट्रेंथ काढावं लागेल. एक कशामध्ये? तर डिझाईन शिअर स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट आणि सेकंड काय तर डिझाईन बेअरिंग स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट. आणि ते सुद्धा शिअर स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करताना आपण सिंगल आणि डबल ह्या दोन्ही गोष्टी आपल्या लक्षात
ठेवायच्या आहेत. तर फर्स्ट आपण याची कॅल्क्युलेट करू सिंगल शिअर स्ट्रेंथ. मग त्यासाठी ऑलरेडी आपण फॉर्म्युले सुद्धा डिस्कस केलेले आहेत. कोणकोणते फॉर्म्युले असतात आपल्यासाठी, तर आपल्याकडे बरेचसे फॉर्म्युले आहेत जो आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. सो फर्स्ट आपण बघू आता डिझाईन शिअर स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट इन सिंगल शिअर आणि इन डबल शिअर. तर फर्स्ट आपण बघूया डिझाईन शिअर स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. सो त्याला आपण घेत असतो VDSB, बरोबर आहे, VDSB. मग याचा फॉर्म्युला काय आपल्यासाठी, याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे VNSB डिवायडेड बाय गॅमा MB. म्हणजे काय, नॉमिनल शिअर स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट डिवायडेड बाय द फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर द बोल्ट मटेरियल. मग त्यासाठी आपल्याकडे VNSB चा सुद्धा फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडे, तो फॉर्म्युला आहे आपल्याकडे FUB अपॉन √3 इंटू NN इंटू ANB प्लस NS इंटू ASB डिवायडेड बाय काय, तर हा गॅमा MB ॲज इट इज जसं तसा. तर FUB आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला आहे. NN काय असतं, तर NN जे असते हे जेव्हा सिंगल शेअर असतो आपण, तर सिंगल शेअरमध्ये जो प्लेन ऑफ शेअर असतो हा शांक एरियामध्ये असेल तर त्या ठिकाणी आपण NN घेतो. आणि NS म्हणजे काय, सॉरी हा थ्रेडेड पोर्शनमध्ये घेतो आपण. आणि NS म्हणजे काय, तर आपण कुठे घेतो, नंबर्स ऑफ शेअर प्लेस इन द शांक एरिया. तर फॉर सिंगल शेअर हा नेहमीच घ्यायचा 1 आणि NS किती घ्यायचा, तर NS घ्यायचा आपला 0. मग आपण बाकी सगळ्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, तर ANB आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला आहे. ही 0 टर्म झाल्यामुळे बाकी सगळे काय होईल, तर 0 होऊन जाईल. सो FUB, सो VDSB इज इक्वल टू, तर FUB आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेली आहे. किती आहे आपल्याकडे, 400 इंटू NN इज 1 इंटू ASB. तर ASB किती आहे आपल्याकडे, ASB आहे 245 आणि प्लस ही जी टर्म आहे टोटल टर्म, ही टोटल टर्म 0 डिवायडेड बाय √3 इंटू गॅमा MB. तो गॅमा MB इज 1.25. सो यू विल गेट द VDSB इज इक्वल टू, याला सॉल्व केलं कॅल्क्युलेटरमध्ये आणि आपल्याला आन्सर याचं भेटून जाईल या ठिकाणी 45260 न्यूटन. सो आन्सर इज 45260 न्यूटन. सो कन्वर्टेड इन किलो न्यूटन. सो यू विल गेट द 45 इंटू 45.25 किलो न्यूटन. सो this value is in single share. This is the bolt value in single share. तर आपल्याला काय पाहिजे, अगेन बोल्ट व्हॅल्यू इन डबल शेअर सुद्धा पाहिजे, आपण ते सुद्धा या ठिकाणी कॅल्क्युलेट करून घेऊ. सो बोल्ट व्हॅल्यू इन डबल शेअर. मग बोल्ट व्हॅल्यू इन डबल शेअर दॅट इज द VDSB इज इक्वल टू काय, तर याला फक्त डबल शेअरला पाहिजे म्हणून या आन्सरला 2 न मल्टिप्लाय करायचं. जे आपला सिंगल शेअरला आलेला आहे त्याला फक्त नेहमी 2 न मल्टिप्लाय करायचं, बाकी काही करण्याची गरज नाही आहे. सो 45.26. सो धिस आन्सर यू विल गेट द 90.52 दॅट इज द VDSB किलो न्यूटन. ओके, तर या दोन व्हॅल्यू आपण नोट डाऊन करून घेऊ. VDSB इन सिंगल शेअर आणि VDSB इन डबल शेअर. दोन्ही सुद्धा व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहे, आपल्याला कम्पेअर करायच्या आहे. त्यासाठी आपल्याकडे 2 व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहेत. तर नेक्स्ट हे झालं आपलं बोल्ट व्हॅल्यू इन शेअर, म्हणजे काय, सिंगल शेअर आणि डबल शेअर. तर सिमिलरली या ठिकाणी बोल्ट व्हॅल्यू इन टेन्शन किंवा आपल्याला कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही आहे, कारण टेन्शन त्या ठिकाणी येणार नाही, हे आपलं असं कन्सिडर करू. मग आपल्याला काय पाहिजे, तर बोल्ट व्हॅल्यू इन बेरिंग. तर सेकंड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं या ठिकाणी बोल्ट व्हॅल्यू इन बेरिंग. तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या हे सगळ्या गोष्टी व्हिडिओ पॉज करून. तर आपल्याला बघायचं आहे डिझाईन बेअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. त्याला आपण म्हणतो VDPB, बरोबर आहे, VDPB. तर VDPBचा फॉर्म्युला काय, VDPB दॅट इज द डिझाईन बेअरिंग स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट. फॉर्म्युला काय सांगितलं आपण, VNPB म्हणजे नॉमिनल bearing strength of the bolt divided by the factor of safety. Again the factor of safety is
1.25 आपल्याला घ्यायचा आहे. मग यासाठी आपण परत फॉर्म्युला केला. VNPBची व्हॅल्यू किती घेत होतो, तर आपण घेत होतो 2.5 KB इंटू T इंटू D इंटू TP इंटू काय, तर या ठिकाणी FU डिवाइडेड बाय गॅमा MB. फॉर्म्युला बरोबर लक्षात ठेवा. 2.5 KB D इंटू TP इंटू FU. हा FU कोणाचा असतो, तर हा प्लेटचा FU असतो, बोल्टचा नसतो. मग यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला जे लागतं, आपल्याकडे D डायमीटर ऑफ बोल्ट आहे, थिकनेस ऑफ प्लेट सुद्धा आहे, आणि FU काय म्हणजे काय, तर जी प्लेटचा गेट दिलेला आहे तोच काय आपला तर FU आहे. मग फक्त काय घ्यायचं आपल्याला या ठिकाणी, आता KB माहीत पाहिजे. सो KB, तर KB सुद्धा KP सुद्धा आपल्याला माहित आहे काय, तो KB विल बी स्मॉलर ऑफ. तर स्मॉलरसाठी आपल्याकडे फॉर्म्युला होता या ठिकाणी. कोणता फॉर्म्युला होता, E/3 टाइम्स ऑफ D0, किंवा मग आपल्याकडे P/3 टाइम्स ऑफ D0 मायनस ऑफ 0.25 और FUB अपॉन FU, किंवा मग काय तर 1. तर हे जे आपण 4 व्हॅल्यू घेतलेल्या आहेत याच्यापैकी 1 2 3 4 बरं, 1 2 3 4, या 4 व्हॅल्यूपैकी जी कमी असेल ती आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घ्यायची. आपल्याला आता सगळ्यात पहिले काय माहीत पाहिजे, तर एज डिस्टन्स माहीत पाहिजे. सेकंड डायमीटर ऑफ होल आपल्याला माहीत आहे. नेक्स्ट काय माहीत पाहिजे आपल्याला, पिच माहीत पाहिजे. तर त्यासाठी आपण जनरल बेसिक जो फॉर्म्युला असतो किंवा बेसिक जे अजम्पशन असतं आपण त्या ठिकाणी कन्सिडर करून घेऊ. सो पिच, मिनिमम पिचचा क्रायटेरिया असतो आपल्याकडे, पिच इक्वल टू काय असतं 2.5 टाइम्स ऑफ द डायमीटर ऑफ द होल. सो 2.5 डायमीटर ऑफ द बोल्ट या ठिकाणी घ्यावं लागेल तुम्हाला, डायमीटर ऑफ द होल नाही, डायमीटर ऑफ द बोल्ट. काय घ्याल 2.5 इंटू 20. सो यू विल गेट द आन्सर. या ठिकाणी आन्सर, तर आन्सर येईल तुमचं या ठिकाणी 50. So this get the 50 mm. So you will calculate the pitch 50 mm. Similarly ज्यावेळेस आपण एज डिस्टन्स कॅल्क्युलेट करतो, एज डिस्टन्स, तर एज डिस्टन्ससाठी आपल्याला काय कन्सिडर करावं लागते, जो एज असतो हा एज कसा आहे, तर मी कन्सिडर करतो ॲझ्युम रोल्ड एज. बरोबर आहे, काय कन्सिडर केलं, अझूम रोल्ड एज. तर ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये की रोल्ड एज असेल तर त्यासाठी आपल्याला जो पिच घ्यावं लागतं, तर हे पिच किती असेल, तर या ठिकाणी जो पिच असतं हे पिच कसे असतं, E इज इक्वल टू 1.5 टाइम्स ऑफ डायमीटर ऑफ होल, म्हणजे काय तर 1.5 इंटू 22. सो यू विल गेट द आन्सर E इज इक्वल टू 33 mm. बरोबर आहे. तर हे जे एज डिस्टन्स दिसते तुम्हाला, याला तुम्ही राऊंड फिगर सुद्धा करू शकता, 35 करू शकता, 40 सुद्धा करू शकता, का जे आहे ते ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण न्यूमेरिकल आहे. पण ॲज अ प्रॅक्टिकल व्ह्यू आपण 33 mm दिल्यापेक्षा थोडंसं त्याला इन्क्रीज करायचं, डिक्रीज करायचं नाही. तर आपल्याला काय भेटलेलं आहे, E आणि P सुद्धा भेटलेलं आहे. बाकी सगळ्या व्हॅल्यू आपल्याकडे आहेत. मग आपण काय करणार आहे, याच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेऊ. ठीक आहे, तर मी या व्हॅल्यू या ठिकाणी पुट करतो, तुम्ही हे बाकीचं नोट डाऊन करून घ्या. So KB will be smaller of this value. So E 33 divided by 3 times of 22. Pitch is 50 divided by 3 times of diameter of hole 22 minus of 0.25. FUB, yes, FUB is 400 divided by 410. All right, FUB for board and FUB for plate or the one. मिनिमम ऑफ दिस टू व्हॅल्यू. याला सॉल्व केला आपण, याचा आपल्याला आन्सर मिळेल. फर्स्ट याचं फर्स्ट आन्सर 0.5, सेकंड आन्सर आपल्याला मिळेल 0.5. जे थर्ड आन्सर आहे FUB अपॉन FU, दिस आन्सर इज 0.975 अँड लास्टली 1. तर आपल्याला जे आन्सर मिळालेलं आहे याच्यापैकी सगळ्यात लहान, कोण आहे, yes 0.5. So therefore you can say that the KB is equal to 0.5. Okay, so once you got the KB, आता आपल्याला E सुद्धा माहित झालेला आहे किती आहेत आपल्याकडे 33, P सुद्धा माहित झालेला आहे किती आपल्याकडे 50, आणि त्याच्यावर आपण KB सुद्धा काढलेला आहे. किती केलेला आहे आपण KB,
तर KB काढलेला आहे 0.5. हे आपण या ठिकाणी 1 by 1 कॅल्क्युलेट करून घ्यायचं आणि सगळं अशा प्रकारे नोट डाऊन करून घ्यायचं. सो पुट दिस व्हॅल्यूज इन दिस इक्वेशन. त्याच्यामध्ये आपण जर पुट केलं तर आपल्याला आन्सर मिळेल या ठिकाणी VDPB is equal to 2.5 into KB 0.5 into 20 into thickness of plate 10 into FU is 410 divided by gamma MB. Gamma MB is 1.25. Solve this value and you will get the answer, that is 82,000 Newton. Converted it into kilonewton, so you will get the answer 82 kilonewton VDPB. तर आपल्याकडे 3 व्हॅल्यू आलेल्या आहेत. एक म्हणजे कोणती, नॉमिनल डिझाइन शिअर स्ट्रेंथ इन सिंगल शिअर, डिझाइन शिअर स्ट्रेंथ इन डबल शिअर. ओके, अँड थर्ड व्हॅल्यू इज बेअरिंग और डिझाइन बेअरिंग स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट. ठीक आहे, तर आपल्याला काय विचारलेलं आहे, बोल्ट व्हॅल्यू विचारलं आणि ते सुद्धा कशामध्ये, इन सिंगल शिअरमध्ये आणि डबल शिअरमध्ये. तर आपण याची आता ह्या तिन्ही व्हॅल्यू सुद्धा आपण नोट डाऊन करून घेतलेल्या आहेत. आपण फर्स्ट या ठिकाणी नोट डाऊन करून घेऊ. VDSB कशामध्ये, तर इन सिंगल शेअरमध्ये. तर इन सिंगल शेअरमध्ये आपली जे आन्सर आलेलं आहे, हे आन्सर आलेलं आहे आपलं 45.26 किलो न्यूटन. आणि VDSB इन डबल शेअर, तर डबल शेअरमध्ये गेलेलं आपलं ते 90.52 किलो न्यूटन. आणि नेक्स्ट आपण जे काढलेलं आहे बेअरिंगसाठी, तर VDPB ते किती आहे, तर 82 किलो न्यूटन. तर आपल्याला विचारलं आता बोल्ट व्हॅल्यू, तर बोल्ट व्हॅल्यूसाठी जस्ट फक्त कंपॅरिझन करायचं आणि आपलं फायनल आन्सर कंप्लीट किंवा आपलं न्यूमेरिकल कंप्लीट होऊन जाईल. सो लास्ट पॉइंट, बोल्ट व्हॅल्यू इन सिंगल शिअर. बोल्ट व्हॅल्यू इन सिंगल शिअर काय करणार बोल्ट व्हॅल्यू, तर बोल्ट व्हॅल्यू इन सिंगल शिअर आपल्याकडे आन्सर येईल लिस्ट ऑफ. काय असेल आपल्यासाठी, तर लिस्ट ऑफ कोणामध्ये, तर सिंगल शेअरमध्ये. तर सिंगल शेअर व्हॅल्यू ही वाली झालेली आहे फर्स्ट, आणि नंतर VDPB ते याच्यामध्ये कम्पेअर केलं तर कोण असेल लिस्ट, तर लिस्ट ऑफ VDSB कशामध्ये, तर इन सिंगल शिअर. अँड अगेन काय, तर कशामध्ये, तर VDPB. तर कोण कमी याच्यामध्ये, कोणती व्हॅल्यू कमी आहे, तर डेफिनेटली 45.26. सो देअर फॉर बोल्ट व्हॅल्यू इन सिंगल शेअर, दॅट इज द VDSB इज इक्वल टू 45.26 किलो न्यूटन. हे आपलं याचं एक आन्सर झालेलं आहे. सेकंड आपल्याला काय विचारलेलं आहे, तर आपल्याला विचारलेलं आहे बोल्ट व्हॅल्यू इन डबल शेअर ऑल्सो. सो बोल्ट व्हॅल्यू इन डबल शेअर, तर अगेन कम्पेअर करायचं. पण या ठिकाणी काय घेत आपण, लिस्ट ऑफ द व्हिडिओ, पण कशामध्ये, या डबल शेअरमध्ये. म्हणजे आता हे 90 आणि 82 याला कम्पेअर करायचं. सो अगेन दिस लिस्ट ऑफ और स्मॉलर ऑफ काय, तर VDSB इन डबल शेअर अँड VDPB. तर 90 आणि 82 याच्यामध्ये लेस कोणता आहे, तर डेफिनेटली यू विल गेट द आन्सर VDPB 82 किलो न्यूटन. Okay, so this is your final answer, bolt value in single shear and bolt value in double shear. Thank you.